नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नागराज प्रियाला सावध करतो की तुझ्याबद्दल अर्जुनला काहीतरी पुरावा मिळाला आहे आणि दुसरीकडे प्रियाला कळतं की साक्षी शिकरे जिवंत आहे आणि ती सचिनची गर्लफ्रेंड आहे. ते कसं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दाखवलंय सायलीनं अर्जुन जानकी पाटील विद्यालयात पोहोचतात. शाळेमधला पिऊन त्यांना विचारतो तुम्हाला कोणती नावे पाहिजे. अर्जुन म्हणतो सोनाली लोखंडे आणि बबली लोखंडे. पिऊन म्हणतो हा हे घ्या त्यांची नावे आणि त्यांचे फोटो. त्यानंतर अर्जुन आणि सायली बबलीचा फोटो बघतात. सायली म्हणते अहो हा फोटो बघा बबलीचा. त्यावेळी त्यांना काहीतरी आठवतं. तेव्हा अर्जुन बबलीचा त्याचा फोटो काढतो. त्यानंतर अर्जुन आणि सायली एका धाब्याजवळ जाऊन बसतात. त्यावेळी त्या दोघांना मागील सर्व काही आठवतं. जसं की नागराज म्हणाला होता तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलंय जे तुमचं घर पोखरतंय. रविराज म्हणाला तन्वी लहान असताना तिचं ब्लड ग्रुप टेस्ट केलं होतं तेव्हा कळालं होतं तिचं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप हे ओ निगेटिव्ह आहे. डॉक्टर म्हणाले या ब्लड ग्रुप प्रमाणे प्रतिमा आणि रविराज किल्लेदारांची मुलगी तन्वी असू शकत नाही. त्यानंतर सायली म्हणते त्या बबलीचा फोटो मी त्या गाठोड्यात बघितला होता. म्हणजे आपण असं समजत होतो ते गाठोडं माझंही पण ते खरं तर प्रियाचं होतं. अर्जुन म्हणतो हो इतक्या दिवस आपण चुकीच्या दिशेने विचार करत होतो. प्रिया खोटं बोलते हे माहिती होतं पण ती खरी कोण आहे आणि कोण बनून आपल्या घरात शिरली याचा आपण कधी विचार केलाच नाही. अर्जुनला कळतं की महिपत आणि नागराज या दोघांनाही माहिती होतं की प्रिया बबली सदाशिव लोखंडे आहे. तेव्हा सायली म्हणते आता नागराजने घातलेल्या कोडाचं उत्तर कळते. त्यानंतर सायलीला प्रतिमा आत्याचा फोन येतो. सायली फोन उचलते आणि म्हणते बोला प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमा म्हणते सायली कामात आहेस का ग मला तुझ्याशी तन्वीबद्दल थोडंसं काही बोलायचं होतं. सायली म्हणते काय बोलायचं होतं तिच्याबद्दल. तेव्हा प्रतिमा म्हणते सायली तुला माझं बोलणं कदाचित विचित्र वाटेल पण सायली एखाद्या आईला तिच्या मुलीबद्दल जे जे वाटलं त्यातलं कसं मला काहीच वाटलं नाही त्या तन्वीबद्दल. मी ह्या घरात परत आली तेव्हापासून तिच्याबद्दल काहीच उमटलं नाही माझ्या मनात. इकडे सायली अर्जुनला म्हणते आपल्याला प्रियाच्या बाबतीत पुरावे मिळणं आणि प्रतिमा आत्याला असावं जाणवणं हा नक्कीच योगायोग नाहीये. अर्जुन म्हणतो हे नाटक प्रियाने सुरू केलंय त्याचा शेवट आपण करू. दुसरीकडे संध्याकाळच्या वेळी सगळे गोड गुलाबजामुन खात असतात. तेव्हा सायली अस्मिताला विचारते तुम्ही बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलंय. अस्मिता म्हणते हो तर मुलांची आणि मुलींची 4-4 नावं काढली आहेत आणि एक एक तर फायनल पण केलंय पण तुम्हाला काही नावं सजेस्ट करायची असेल तर ती मला आधीच सांगा. अश्विन म्हणतो अस्मिताई तू बाळाचं नाव ठेवणार मला तर वाटलं ते बाळ मोठं होऊन तुझंच नाव ठेवील. अस्मिता म्हणते ए अश्विन मार खाची ना. तेव्हा अर्जुन म्हणतो मला तर काय वाटतंय की बाळ नाही का मोठं होऊन नाही का खूप चिडणार आहे अस्मीवर कारण बाळ म्हणेल माझी आई तर काही बनवतच नाही इतकी अशी आहे ना की उठतच नाही जागेवरून. तेव्हा अस्मी म्हणते मला तर काही बोलायचंच नाही तुमच्या बरोबर. तेव्हा प्रतापराव अर्जुनला थांबवतो अस्मीची मस्करी करताना. त्यावेळी कल्पना म्हणते मला तर काय वाटतंय ना मुलगा झाला ना त्याचं नाव अंश ठेवायचं आणि जर मुलगी झाली तर तिचं नाव अंशिका ठेवायचं. दुसरीकडे प्रियाला नागराजचा कॉल येतो. ती आज जाऊन तो कॉल उचलते आणि नागराजला म्हणते मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला कॉल करत नका जाऊ. मला वेळ मिळाला की मी तुम्हाला कॉल करेन. तेव्हा नागराज म्हणतो तोपर्यंत काय मी वाट बघत बसायची का इथं. आणि ऐक तू माझ्यासाठी एक वकील शोधत होती त्याचं काय झालं. त्यावेळी प्रिया म्हणते हो मी वकील शोधतीये सगळं फायनल झालं की मी तुम्हाला सांगते. तेव्हा नागराज म्हणतो ए खोटारडे जास्त थापा मारू नको उगाच मला गांडवायला गेलीस ना तर तुझी सगळी सिक्रेट माझ्या हातात आहे आणि एक एक गोष्ट मी देईन त्या दादाला अर्जुनला. प्रिया म्हणते माझं गुपित तुम्ही आधीच उघड करतायत हे मला माहित नाही का. अर्जुन आणि सायलीला जे कोड सांगितलंय ते माझ्यापर्यंत पोहोचलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला. तेव्हा नागराज म्हणतो अगं आता फक्त कोड घातलंय उद्या उत्तर दिलं तर काय करशील. प्रिया म्हणते जेव्हा तुम्ही मला मदत करणार तेव्हाच मी तुम्हाला मदत करणार आहे हे तुम्हाला चांगलंच माहितीये. नागराज म्हणतो मी तुला सावध राहावं म्हणून कॉल केलाय. आता एक अर्जुनला तुझ्याबद्दल काहीतरी पुरावा मिळाला आहे. तर प्रेक्षकांनो पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार हा सचिन सॅमला घेऊन एका हॉटेलमध्ये गेलेला असतो. तेव्हा ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ असतात. ही गोष्ट सायली पाहते. तेव्हा तिला कळतं की साक्षी शिकरे जिवंत आहे आणि सचिन बरोबरची मुलगी साक्षीच आहे. आता सायली पुढे काय करणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल